स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। गेल्या 2 ते 3 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखीन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याची मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी स्पष्ट झाली। या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दाखल याचिका एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी आता 25 फेब्रुवारी 2025 ही तारीख दिली असून त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला लागलेले पक्ष आणि इच्छुक उमेदवार व गाव पुढारी नेते मंडळी यांच्या मेहनतीवर पुन्हा पाणी फेरले गेले आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडली। या विषयावर या प्रकरणातील कोणत्याही पक्षात मतभेद नाहीत, मी तासाभरात माझे मत मांडतो अशी विनंती मेहता यांनी खंडपीठाला केली। तथापि दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी मंगळवारी कोर्टाला जास्त वेळ नसल्यामुळे खंडपीठाने सुरुवातीला 5 फेब्रुवारी 2025 ही तारीख दिली। मात्र त्याच दिवशी दिल्लीच्या विधानसभा निवडणूक असल्यामुळे 25 फेब्रुवारी 2025 ही तारीख देण्यात आली आहे। नगरपालिकेत ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही हा मुद्दा पुढील सुनावणीमध्ये निकाली निघेल। त्यानंतर प्रशासक राज संपुष्टात येईल, निवडणुका होतील। या संदर्भात पंजाब प्रकरणाचा दाखला आम्ही आजच्या सुनावणीवेळी दिला अशी माहिती देवदत्त जांभेकर यांनी दिली। 2021 मध्ये राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये वाढ केली। 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषद, 284 पंचायत समिती, 207 नगरपालिका तसेच 13 नगरपंचायतीच्या प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादींची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाने वाढीव सदस्य संख्येच्या आधारावरच पूर्ण केली होती। मात्र 4 ऑगस्ट 2022 रोजी सदस्य संस्थेतील वाढ व निवडणूक आयोगाची प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादींची कार्यवाही राज्य शासनाने एका अधिसूचनेद्वारे रद्द केली होती। त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील कायद्यातील तरतुदीमध्ये झालेल्या बदलांना सर्वोच्च न्यायालयात विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे। त्यात प्रामुख्याने 1 प्रभाग रचनेचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा की राज्य शासनाचा, 2 महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या कमी केलेली सदस्य संख्या आणि स्थगित केलेल्या 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या ओबीसी आरक्षणासह घेण्याबाबत हे 3 मुद्दे याचिकामध्ये महत्त्वाचे आहेत। गेल्या सुनावणीवेळी 1 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असूनही वेळोवेळी निर्गमित अध्यादेश व कायद्यांमुळे निवडणुकीची प्रक्रिया रखडली आहे, असे ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर व ॲडव्होकेट अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिली। राज्याची बाजू मांडताना तुषार मेहता यांनी हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून यात अनेक याचिका व अर्ज सादर करण्यात आल्याचे सांगितले। ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना व राज्य शासनाचे अध्यादेश या संदर्भात न्यायालयात सादर याचिकामधील मुद्दे व न्यायालयाने पारित केलेले अध्यादेश विचारात घेऊन याचिकाकर्ते, राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी एकत्रितपणे प्रकरणातील मुद्दे कायम करणे आवश्यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले। त्यावर सर्व वकील सहमत झाले, असे गेल्या सुनावणीवेळी झाले होते। आता दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सुनावणीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।